नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 12वी भाषा विज्ञान व व्याकरण या अभ्यासपत्रिकेमध्ये प्रयोग विचार हे प्रकरण आपण पाहत आहोत. मागच्या तासिकेला आपण प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रकार किती आहेत, कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्तरी प्रयोगाचे प्रकार, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोगाचे प्रकार आपण पाहिलेले आहे. कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला, वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हटले जाते. प्रयोग हा शब्द संस्कृत प्र अधिक यूज म्हणजे योग यावरून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ जुळणी, रचना अशा पद्धतीनं होतो. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद असते त्याच्या रूपाची ठेवण आणि रचनाच अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदलते, तर ते कधी क्रियापद मुळीच बदलत नाही. त्याला प्रयोग असं म्हणावं. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. त्याचे सकर्मक आणि आकर्मक असे दोन प्रकार आहेत. कर्मणी प्रयोग कर्माच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलतं, त्याला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. एक प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग, गौणकर्तक कर्मणी प्रयोग. प्रधानकर्तक कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे असतेच महत्त्वाचे असते, कर्ता महत्त्वाचा असतो. प्रधानकर्तक कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो. कर्मणी प्रयोग असल्यामुळे कर्म तर राहणारच, पण कर्ता महत्त्वाचा असतो. गौणकर्तक कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा नसतो, कर्म हे प्रधान असतं, कर्म महत्त्वाचं असतं. गौणकर्तक कर्मणी प्रयोगाचे पुन्हा 4 प्रकार पडतात. पुराण कर्मणी प्रयोग किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग आणि शक्य कर्मणी प्रयोग. आज आपणाला भावे प्रयोग म्हणजे काय हे पाहायचं आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तत्पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र राहते, तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असं म्हटलं जातं. क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे तर बदलतच नाही, ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आणि स्वतंत्र असे राहते. रामाने रावणास मारले, शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवावे, त्याने आता घरी जावे. म्हणजे भावे प्रयोगात क्रियापदाचा जो भाव किंवा आशय असतो त्याला प्राधान्य असते. क्रियापदाचा भाव किंवा आशय याला प्राधान्य असते. त्या मानाने मूळ कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात. मुलाने बैलास मारले या वाक्यामध्ये कर्त्याचे किंवा कर्माचे लिंगवचन पुरुष बदलून जर पाहिले तर क्रियापदाचं रूप बदलत नाही. मुलाने बैलास मारले पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग. मुलीने बैलास मारले, काहीच बदल झालेला नाही. येथे लिंग बदलले तरी क्रियापदाचं रूप बदललं नाही. वचन बदलू, एक वचनामध्ये मुलाने बैलास मारले, अनेक वचनामध्ये मुलांनी बैलांना मारले, यामध्येही क्रियापदाचं रूप बदले नाही, मारलेच क्रियापदाचं रूप राहिलंय. म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप हे नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आणि स्वतंत्र असतंय. अशा या भावे प्रयोगाचे काही वैशिष्ट्ये आपणाला पाहावयाचे आहेत. भावे प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी तृतीया किंवा चतुर्थीत असतो. आपण पाहिलं, रामाने रावणास मारले, रामाने तृतीया, त्याला घरी जाववते चतुर्थी, अशा पद्धतीनं ला हे चतुर्थी. पुढचं वैशिष्ट्य असं आहे, भावे प्रयोगामध्ये कर्म असल्यास त्याची द्वितीया विभक्ती असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, विद्यार्थ्यांना हे कर्म आहे, ना हे द्वितीया विभक्तीचा प्रत्यय आहे. आकर्मक भावे प्रयोगात क्रियापद नेहमी विद्यार्थी असतो, त्याने आता घरी जावे. विद्यार्थी या दृष्टिकोनातून या ठिकाणी आहे. जावे ही शक्यार्थक क्रियापदाचा नेहमी भावे प्रयोगच होतो, त्याला घरी जाववते. भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप बहुधा भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. भावे प्रयोगामध्ये कोणतेही पद प्रथमेत असते, म्हणजे रचनेच्या दृष्टिकोनातून पद महत्त्वाचे असते, पण कधीकधी अर्थाच्या दृष्टीने वाक्यामध्ये कृतपद महत्त्वाचे असते. भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्ता व कर्म यावर अवलंबून न राहता ते नेहमी स्वतंत्र नेहमी स्वतंत्र तृतीयपुरुषी एकवचनी व नपुंसकलिंगी असते. भावे प्रयोगाचे सकर्मक भावे
व आक्रमक भावे अशा प्रकारचे प्रयोग आपणास पाहायला मिळतात. सकर्मक भावे रामाने रावणास मारले, आक्रमक भावे त्याला घरी जावते. संस्कृतमधील भावे प्रयोगापेक्षा मराठीमधील भावे प्रयोग हा खूप वेगळा आहे, कारण संस्कृतमध्ये आक्रमक कर्मणी प्रयोगाचा भावे प्रयोगच होतो. भावे प्रयोगाच्या वाक्यरचनेत ही कर्म येण्याचा प्रश्नच नसतो. म्हणजे संस्कृतमधील भावे प्रयोगामध्ये व कर्मणीमधील कर्मणी भावे प्रयोगामध्ये कधीही कर्म असू शकत नाही, पण मराठीमधील भावे प्रयोगात मात्र कर्म पाहायला मिळते. आता भावे प्रयोगाचे प्रकार पाहू. वाक्यरचनेच्या दृष्टीने भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. एक प्रधानकृतक भावे प्रयोग, गौणकृतक भावे प्रयोग आणि अकृतक भावे प्रयोग. नंबर 1 प्रधानकृतक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्राधान्य असते त्यास प्रधानकृतक भावे प्रयोग म्हणतात. उदाहरणार्थ रामाने रावणास मारले. आता याची विशेष जर आपण पाहिले, प्रधानकृतक भावे प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीमध्ये आपणाला पाहायला मिळतो, क्वचितच तो चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. रामाने रावणास मारले, स तृतीय विभक्ती रामाने, चतुर्थी मला गाता येते. प्रधानकृतक भावे प्रयोगामध्ये एकही पद प्रथमामध्ये नसते. प्रधानकृतक भावे प्रयोगामध्ये कर्म किंवा संप्रदानाने द्वितीय विभक्तीमध्ये असते. या भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असून कर्त्याला प्राधान्य असते. कारण प्रधानकृतक भावे प्रयोगामध्ये सकर्मक व आक्रमक असे 2 प्रकार पडतात. प्रधानकृतक भावे प्रयोगाच्या अर्थाच्या दृष्टीने कर्त्याला खूप महत्त्व असते. प्रधानकृतक भावे प्रयोगामध्ये सकर्मक भावे प्रयोग, ज्या भावे प्रयोगामध्ये कर्म असते त्या सकर्मक भावे प्रयोगाचे म्हटले जाते. उदाहरणार्थ रामाने रावणास मारले. आणि आक्रमक भावे प्रयोग, ज्या भावे प्रयोगामध्ये कर्म नसते त्यास आक्रमक भावे प्रयोग म्हणतात. त्याने जावे. अशा पद्धतीनं प्रधानकृतक भावे प्रयोग त्याचे 2 प्रकार पाहिले. आता नंबर 2 काय आहे? गौणकृतक भावे प्रयोग. गौणकृतक ज्या भावे प्रयोगामध्ये कर्ताला गौण स्थान असते पण क्रियापदाचे रूप हे नेहमी स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते, तेव्हा गौणकृतक भावे प्रयोग होतो. कर्त्याला गौण स्थान आहे, कर्माला स्थान आहे, पण क्रियापदाचं रूप मात्र स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी असते. उदाहरणार्थ त्याचे निजून झाले, त्याला जाववते. या गौणकृतक भावे प्रयोगाचे पुन्हा पुराण भावे, नवीन भावे, शक्य भावे, समापन भावे असे 4 प्रकार आहेत. एक पुराण भावे प्रयोग, त्याला जुना भावे असं म्हटलं जातं. याची वैशिष्ट्ये, हा प्रयोग जुन्या मराठी भाषेमध्येच पाहायला मिळतो. जसा पुराण कर्मणी प्रयोग आहे जुन्या मराठीत, तसा भावे बी तशाच पद्धतीनं आख्यान काव्यामध्ये तो पाहायला मिळतो. हा प्रयोग संस्कृतमधून मराठीमध्ये आला आहे. आधुनिक मराठी भाषेमध्ये या प्रयोगाची उदाहरणे पाहावयास मिळत नाही. या प्रयोगामधील वाक्यामध्ये कर्म असू शकत नाही. या प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी तृतीय विभक्तीत असतो. या प्रयोगामध्ये क्रियापदाच्या रूपामध्ये जा जुना प्रत्यय येतो. ही रचना जुन्या कर्मणाशी जुळणारी आहे. पुण्यात्मके पाये स्वर्गात जाई जे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नवीन भावे प्रयोग, त्याचे विशेष आहेत. या प्रयोगाला दामले हे कतकर्म भावे असेही म्हणतात. या भावे प्रयोगामध्ये तृतीय शब्द योग्य अव्यय लागलेले कतपद पाहायला मिळते. नवीन भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी द्वितीय विभक्तीत असते. या प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्ता किंवा कर्म या दोन्ही पदावर अवलंबून असते. अशी ही भावे प्रयोगाशी जुळणारी वाक्यरचना या प्रयोगामध्ये आढळते. उदाहरणार्थ त्याला कधी पकडण्यात येते याचा नियम नाही, किंवा त्याला कधी पकडले जाते याचा नियम नाही. पुन्हा तिसरा प्रयोग आहे शक्य भावे प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये क्रियापदाचा अर्थ क्रिया करण्याची इच्छा, अपेक्षा, समर्थन, शक्यता असते त्याला शक्य भावे प्रयोग असे म्हणतात. याची वैशिष्ट्ये अशी आहेत. या प्रयोगामध्ये कर्ता हा चतुर्थी किंवा कधीकधी तृतीय विभक्तीमध्ये आढळतो. शक्य भावे प्रयोगामध्ये कर्म हे नसतेच, परंतु द्वितीयात पदाला सविकरण तृतीयाचा पर्याय असतो. शक्य भावे प्रयोगामध्ये जी रचना असते ती शक्य कर्मणीशी जुळणारी असते. शक्य भावे प्रयोगामध्ये मूळ धातूला व, आव, अवव हे प्रत्यय लागूनच शक्य क्रियापदाची रूपे साधलेली असतात. उदाहरणार्थ त्याला जाववते, त्याच्याने लिहवते. पुढचा प्रयोग आहे चौथा समापन भावे प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्ती असा होतो तेव्हा त्या समापन भावे प्रयोग म्हणतात. त्याची वैशिष्ट्ये अशा पद्धतीनं आहेत. समापन भावे प्रयोगामध्ये कर्ता हा षष्ठी विभक्तीमध्ये असतो. या प्रयोगामध्ये कर्म हे नसतेच, जर असेल तर त्याला द्वितीय विभक्तीचे प्रत्यय लागतात.
समापन भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद हे संयुक्त क्रियापद असते. समापन भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाला ऊन या प्रत्ययाने क्रियापद साधलेले असते. समापन भाव्य प्रयोगाची रचना ही समापन कर्मणीशी जुळणारी असते. त्याचे लिहून झाले. आता शेवटचा प्रकार आहे अकृतक भाव्य प्रयोग. ज्या भाव्य प्रयोगामध्ये कर्ता हा निश्चित माहीत नसतो अशा वेळी अकृतक भाव्य प्रयोग होतो. उदाहरणार्थ, मला आज मळमळते, त्याला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. या वाक्यामध्ये क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच कर्ता असल्यामुळे अकृतक भाव्य प्रयोगाला भावकर्तरी प्रयोग असेही म्हटलं जातं. त्याची वैशिष्ट्ये अशी आहे, अकृतक भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदांना स्वतंत्र असे कर्ते राहत नाहीत, म्हणजे या प्रयोगामध्ये कर्ता निश्चित नसतो. अकृतक भाव्य प्रयोगामध्ये कर्ता हा द्वितीयात असतो, पण त्याला शक्य भावेतील द्वितीयाप्रमाणे सविकरण तृतीयाचा पर्याय असू शकत नाही. अकृतक भाव्य प्रयोगातील वाक्य नेहमीच अकर्मक असते. अकृतक भाव्य प्रयोगामध्ये क्रियापद हे अकृतक धातूने साधलेले असते. अकृतक धातू मराठीमध्ये कमी आहे. अकृतक धातू असलेल्या क्रियापदाने तयार झालेली वाक्यरचना नेहमीच भाव्य प्रयोगाची असते. अकृतक भाव्य प्रयोगातील सर्वच वाक्यातील क्रियापद हे स्वतंत्र तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी असतात. उदाहरण, मला येथे पोहोचताच उजडले, मला करमते. अशा प्रकारे भाव्य प्रयोगामध्ये क्रियापदाचे एकच एक निश्चित रूप असणे आवश्यक आहे. गौणकर्तक भाव्य प्रयोगामध्ये नवीन भावे हा प्रयोग अपवाद वगळल्यास इतर कोणत्याही भाव्य प्रयोगामध्ये कर्म असूच शकत नाही. यानंतर शेवटचा प्रकार आहे संकीर्ण किंवा मिश्र किंवा संकर प्रयोग. संकर्ण प्रयोग म्हणजे काय? एकाच वाक्यात दोन प्रयोगाचे जेव्हा मिश्रण झालेले असते तेव्हा त्या मिश्रणाला संकर असे म्हणतात. अशा मिश्र प्रयोगांना संकीर्ण किंवा मिश्र किंवा संकर प्रयोग असे म्हटलं जातं. कर्तरी, कर्मणी व भावे या तीनपैकी कोणत्याही दोघाच्या मिश्रणाने संकीर्ण प्रयोग होतो. कुण्यातरी दोघाच्या मिश्रणाने हा संकीर्ण प्रयोग होतो, हेही त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. ज्या वाक्यरचनेमध्ये कर्ता, कर्म, भावे याच्यापैकी कोणत्या तरी दोन प्रयोगाचा संकर होऊन जे रूप बनते त्या रचनेला संकीर्ण, संकर किंवा मिश्र प्रयोग असं म्हटलं जातो. म्हणजे याचाच अर्थ कधी कर्ता व कर्म, कधी कर्म व भावे, तर कधी कर्ता व भावे इत्यादी प्रयोगाचा संकर झालेला आपणाला पाहायला मिळतो. मराठीतल्या वाक्यरचनेच्या लक्षणाची एकमेकांमध्ये भेसळ होऊन नवीन वाक्यरचना मराठीत रूढ झाली. काही व्याकरणकारांनी या वाक्यरचनाला अशुद्ध असे म्हटले, परंतु दामले यांनी या वाक्यरचना अशुद्ध न समजता संकीर्ण या चौथ्या प्रयोगामध्ये या वाक्यरचनेचा समावेश केलेला आहे. या संकीर्ण प्रयोगाची वैशिष्ट्ये ज्या कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या विशिष्ट प्रकारच्या नियमावर वरील तीन प्रयोगाची उभारणी झालेली आहे, तशा प्रकारचे निश्चित नियम या संकीर्ण प्रयोगामध्ये नाहीत. या प्रयोगामध्ये कर्तरी, कर्मणी व भावे या तिन्ही प्रयोगाचे संमिश्रण झालेलं असतं. कधी ते कर्तरी व कर्मणी, कधी कर्मणी व भावे, कधी कर्तरी व भावे असे या प्रयोगाचं संकीर्ण किंवा संकर झालेलं आपणाला पाहायला मिळतो. संकीर्ण प्रयोगाचे प्रकार नंबर 1, कर्त कर्म संकर प्रयोग. ज्या प्रयोगामध्ये कर्ता व कर्म या दोन्ही प्रयोगाच्या छटा किंवा संकर झालेला आपणाला पाहायला मिळतो, त्यास कर्त कर्म संकीर्ण प्रयोग किंवा संकर प्रयोग असं म्हटलं जातं. कर्तकर्म या कर्ता आणि कर्म याचा संकर झालेला आपणाला पाहायला मिळतो. या दृष्टिकोनातून आपणाला उदाहरणार्थ, तू मला पुस्तक दिले, कर्मणी प्रयोग. तू मला पुस्तक दिलेस, कर्तरी व कर्मणी दोन्ही प्रयोग आहेत. तू मला पुस्तक दिले, तू मला पुस्तक दिले कर्मणी प्रयोग झाला. पण तू मला पुस्तक दिलेस कर्तरी व कर्मणी, वरील वाक्यात दिले हे क्रियापद पुस्तक या कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलले. पुस्तके दिली, ग्रंथ दिला म्हणजे पहिल्या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे. आता दुसरे वाक्य पहा, पुस्तक या कर्माचे वचन बदलता दिलीस, तू मला पुस्तक दिलेस, पुस्तके दिलीस असे रूप जे होते त्याला कर्मणी प्रयोग झाला. आता तू या कर्त्याचे वचन बदलून पहा, तुम्ही मला पुस्तक दिलेत असे जर वाक्य होईल, म्हणजे क्रियापद दिलेस हे कर्त्याप्रमाणे बदलते, हा कर्तरी प्रयोग होतो. तू मला पुस्तक दिलेस या वाक्यातील कर्तरी व कर्मणी या दोन्ही प्रयोगाच्या छटा आढळतात, म्हणून याला कर्तकर्म संकर प्रयोग असे म्हटलं जातं. कर्तकर्म संकर प्रयोगामध्ये कर्तरी व कर्मणी या दोन्हीचा संकर झालेला असतो. या प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयात आहे, कर्म हे प्रथमेमध्ये आहे. क्रियापद कर्मावर अवलंबून असल्याने प्रामुख्याने कर्मणी होणे भाग आहे, परंतु क्रियापदाच्या रूपामध्ये स, त हे प्रत्यय कर्ममुळे
आलेले नसून ते कर्तपदाचे द्योतक आहेत. कर्ता बदलला तरी हे प्रत्यय बदलले नाहीत. तू मला पुस्तक दिलेस, त्याने मला काम केले, त्याने काम केले. या वाक्यरचनेमध्ये कर्ता व कर्म या दोन्ही पदावर क्रियापद अवलंबून असल्यामुळे त्याला कर्तकर्म प्रयोग असे म्हटले जाते. हा प्रयोग द्वितीय पुरुषी तू आणि तुम्ही हे कर्म असतानाच होतो. तू मला पुस्तक दिले, द्वितीय पुरुषी तू आणि तुम्ही कर्म असल्यावरच होतो. कर्तकर्म संकर प्रयोगामध्ये कर्तरी व कर्मणी या दोघांचं मिश्रण झालेलं आपणाला पाहायला मिळतं. दुसरा प्रयोग आहे कर्मभाव संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग. ज्या वाक्यामध्ये कर्मणी आणि भावे या दोन्ही प्रयोगाचे मिश्रण झालेले असते त्या प्रयोगाला कर्मभावे संकर किंवा कर्मभाव मिश्र प्रयोग असं म्हटलं जातं. आईने मुलगी निजवली, कर्मणी प्रयोग. पण आईने मुलीला निजवले, कर्मभाव प्रयोग. या वाक्यातील कर्म अंशतः कर्मणी व अंशतः भावे असते. या प्रयोगातील वाक्यात कर्ता व कर्म या दोन्हीला भावे प्रयोगाप्रमाणेच विभक्ती प्रत्यय लागतात. या प्रयोगामध्ये क्रियापद मात्र कर्माच्या लिंगवचनानुसार बदललेले असते. या प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयात असतो तर कर्म हे चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. कर्म कधीही प्रथमा विभक्तीमध्ये नसते. कर्ता असो या कर्म प्रथमा विभक्तीत नसते. या प्रयोगामध्ये क्रियापद कर्माच्या लिंगवचन प्रमाणे बदलते म्हणून कर्मणी प्रयोगशिवाय कर्ता तृतीया, कर्म द्वितीया तसेच प्रयोगातले क्रियापद हे तृतीया पुरुष नपुंसकलिंगी एकवचनी असते. उदाहरणार्थ वडिलांनी मुलाला शाळेत घातले, कर्मणी आणि भाव दोन्हीचा संकर या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो. आईने मुलीला निजविली किंवा मी त्याला मुंबईस धाडला या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतो कर्मभाव संकर प्रयोग. कारण वडिलांनी मुलाला शाळेत घातला, कर्मणी आणि भावे याचा संकर आहे. म्हणजे वडिलांनी मुलाला शाळेत घातले असं भावे प्रयोग म्हटलेला नाही. वरील वाक्यामध्ये कर्ता तृतीयांत आहे म्हणून हा कर्तरी प्रयोग नव्हे. या वाक्यातील मुलाला या कर्माचे लिंग वचन बदलून मुलीला शाळेत घातली, मुलांना शाळेत घातले असे रूपे होतात. म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे. दुसऱ्या वाक्यात घातले क्रियापद कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. वडिलांनी मुलांना शाळेत घातले म्हणून हा भावे प्रयोग होतो. शिवाय कर्ता तृतीयांत आहे, कर्म द्वितीयांत आहे, क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी आहे म्हणजे त्यात भावे प्रयोगाची छटा आहे. वडिलांनी मुलांना शाळेत घातला या वाक्यात कर्मणी व भावे दोन्ही प्रयोगाच्या छटा आहेत म्हणून त्याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हटलं जातं. आता शेवटचा प्रकार आहे कृतकर्म भावे संकर. या ठिकाणी कर्मभाव संकर झाला, कृतभाव संकर झाला आणि तिसरा प्रकार आहे कृतभाव. या ठिकाणी एक पाहिलं कृतकर्म संकर. दुसरा प्रकार आहे कर्मभाव संकर, कृतकर्म संकर. दुसरा प्रकार आहे कर्मभाव संकर. तिसरा प्रकार आहे कृतभाव संकर. कृतभाव संकर प्रयोगामध्ये ज्या वाक्यातील प्रयोगामध्ये कर्तरी व भावे या प्रयोगाचे मिश्रण झालेले असते तेव्हा त्यास कृतभाव संकर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ तू घरी जायचे होतेस, भावे प्रयोग. तू घरी जायचे होतेस, कर्तरी आणि भावे. पहिल्या वाक्यातील प्रयोग भावे आहे कारण तू घरी जायचे होते भावे प्रयोग. पण कर्त्याचे लिंगवचन पुरुष बदलून त्याने जायचे होते, तिने जायचे होते, त्याने जायचे होते या वाक्यावरून क्रियापदाचे रूप न बदलता ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच राहते म्हणून भावे प्रयोग. पण दुसऱ्या वाक्यामध्ये तू घरी जायचे होतेच या वाक्यात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही घरी जायचे होते असं रूप बदललेलं आहे. असं बदलताना आढळतं म्हणजे क्रियापदाचं रूप बदलताना आढळतं. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी आहे म्हणून याला कर्तरी व भावे कृतभाव संकर प्रयोग असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अजून जर उदाहरणं पाहिले, तू गाईला घालविलेस, तू मला शिकवलेस, तू मला वाचविलेस, तू मला कळवायचे होतेस या दृष्टिकोनातून म्हणजे कर्तभाव संकीर्ण प्रयोगामध्ये कर्तरी व भावी या दोन प्रयोगाचे मिश्रण असते. या प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी असते तसेच ते कर्त्याप्रमाणे बदलू शकते. द्वितीय पुरुषी कृतपद हे अनेकदा कर्मणी व भावे या प्रयोगामध्ये प्रभावी ठरते.
एकूणच आता चौथा प्रकार आहे कर्त कर्म भाव संकर. आता तिन्ही प्रयोगाचा संयोग, कर्तरी, कर्मणी आणि भावे, तिन्ही प्रयोगाचा या ठिकाणी संयोग. ज्या वाक्यातील प्रयोगामध्ये कर्तरी, कर्मणी, भावे या तिन्ही प्रयोगाचा संकर झालेला असतो त्याला कर्त कर्म भावे संकर असं म्हटलं जातं. एकूणच उदाहरणार्थ त्याने आपली मुलगी कालच सासरी पाठवली, कर्मणी प्रयोग. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविले, भावे प्रयोग. या दोन्हीचे मिश्रण होऊन मुलीला कालच सासरी पाठविली असा कर्मभाव संकर निर्माण झालेला आहे. एकूणच ह्या 4 प्रकार या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. कारण कृत भाव संकर प्रयोग या असे म्हणतात. या दृष्टिकोनातून हे सगळे प्रकार व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेले आहेत. आणि एकूणच MPSCच्या परीक्षेला अशा पद्धतीची तयारी आपणाला करावी लागते. मराठी व्याकरणामध्ये लिंग, वचन, पुरुष या तिन्ही बाबतीत कर्त्याप्रमाणे किंवा स्वतंत्र म्हणजे तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी अशी क्रियापदाची व्यवस्था असते. त्याला प्रयोग म्हणजे त्याला प्रयोग म्हणतात. अर्थात अशा प्रकारचा प्रयोग मराठी, गुजराती, हिंदी इत्यादी क्रियापदाला लिंग असणाऱ्या भाषातच संभवतो. संस्कृत, इंग्रजी वगैरे भाषेत लिंग नाही, त्या भाषेत प्रयोग असे शक्य नाही. असे मराठीमध्ये प्रयोगाच्या वेगळेपणा, मराठीमध्ये प्रयोगाचा वेगळेपणा संबंध दर्शविणारे संबंध सबमिसाने अशी या ठिकाणी सबमिसाची टिप्पणी आहे. कारण या ठिकाणी दुसरीकडं कुठं आढळत नाही असं सबनीस म्हणतात. एकूणच प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे एकूण प्रकार आपण पाहिलेले आहेत. इथं आपण थांबू. धन्यवाद.